आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय माननीय संजय सोनवणे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र ज्यांनी आता खूप चांगली या ठिकाणी भूमिका मांडली, राजारामजी कांतोडे साहेब आणि आताच बोललेले विकास पांढरे। सर्वप्रथम मी सोलापूर इथे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेतल्याबद्दल सर्व संयोजन समितीचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। कारण माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाज फार जागृत आहे असे माझं एक मत आहे आणि ते आहेच, नक्कीच आहे। त्याचंच कारण असं आहे की पहिलं साहित्य संमेलन हे सोलापूरमध्ये होतं। आता विषय खूप चांगला विषय। मी अगोदर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की 1 जानेवारी 2017 प्रसार माध्यमामध्ये मला 21 वर्ष पूर्ण झाली। प्रसार माध्यमाचा पत्रकारितेचा मी पदवी घेतली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, प्रथम श्रेणीत आलो, पण नंतर मी थोडा टर झालो। मी म्हणलं या माध्यम क्षेत्रामध्ये आपण मार्केटिंग या क्षेत्रात गेलं पाहिजे। ज्या आपल्या वाटा आपल्या नाहीत त्या वाटा आपण निर्माण केल्या पाहिजे। याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रसार माध्यम इतकं प्रभावी माध्यम आहे। विषय असा आहे की माध्यमात धनगर समाजाचं चित्रण कसं, तर काही गोष्टी मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करणार आणि सुरुवातीला सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही, कारण बोलल्यात ओघामध्ये काही या ठिकाणी विषय येतील, परंतु ते आपल्या समाजाचं चित्रण मांडण्याच्या संदर्भातले असतील। या माध्यमात काम करत असताना आपलं चित्रण काय आहे हे माझ्या मित्रांनी खूप चांगलं मांडलं। आपलं चित्रण कसं आहे, त्याचे कारण काय आहेत आणि ते चित्र माध्यमामध्ये आपल्या समाजाचं चित्र आणखी प्रभावी आणि रिझल्ट ओरिएंटेड होण्यासाठी काय करायला पाहिजे या गोष्टी पण मी सांगणार। मित्रांनो, या माध्यमामध्ये काम करत असताना तुम्हाला प्लॅनिंगची अत्यंत आवश्यकता आहे। खूप चांगलं प्लॅनिंग केलं पाहिजे। तुम्हाला ज्यावेळी असं वाटतं की तुमच्या आपल्या धनगर समाजाचं चित्रण, मग ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, या क्षेत्रामध्ये माध्यम क्षेत्रामध्ये आपल्या धनगर समाजाचं जर चित्रण चांगलं यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपलं कामाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। कुठला मोर्चा असेल, कुठला कार्यक्रम असेल, त्याचा सविस्तर पत्रिका, त्याची पत्रकार परिषद, वेळ, ठिकाण, त्याचा विषय काय, त्याची प्रेस नोट सिस्टमॅटिकलीपणे पद्धतशीरपणे जर दिली तर निश्चितपणे त्याचा रिझल्ट चांगला येतो। मी अनेकदा पाहिलं, अनेक ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमाला लाखो रुपये खर्च केला जातो, परंतु लाखो रुपये खर्च केल्यानंतरही सुद्धा त्याची प्रसिद्धी होत नाही। त्याचं कारण असं आहे की हे युग आता मार्केटिंगचं युग आहे। या मार्केटिंगच्या युगामध्ये जर आपला 100 रुपये जर कार्यक्रमात खर्च झाला तर त्याच्यामधला 10 रुपये हा त्याच्या प्रसिद्धीवर खर्च झाला पाहिजे। याचं कारण असं आहे, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की प्रिंट मीडिया असो, हे मीडिया जाहिरातीवर चालतात। म्हणून जर मी तुम्हाला असं म्हणतो की 100 रुपये जर खर्च होणार असेल तर त्यातला 10 रुपयाचा खर्च तुम्ही माध्यमावर केला, कारण हे वास्तव आहे। मी जरी तुम्हाला या ठिकाणी थेट बोलत असलो, वास्तव आहे हे। तुम्ही जर तुमच्या कार्यक्रमाचा 10% रक्कम जर त्या माध्यमावर, भले तुम्ही छोटी जाहिरात द्या, मग ते लोक या ठिकाणी येतात, तुमच्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळते, तुमच्या समाजाचं चित्रण चांगलं होतं। दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी आपले आदरणीय सोनवणे साहेब, आपल्या या संमेलनाचे अध्यक्ष, नियोजन किती महत्वाचं आहे या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आपल्या आदरणीय यशवंतराव होळकरांची जयंती असेल, आहे माताची जयंती असेल, जे काही जयंती असेल, दैनिक दिव्य मराठीमध्ये त्या जयंती दिवशी सरांचे ऑल महाराष्ट्र लेख लागले, आम्ही लावून घेतले।
हे प्लॅनिंग आपण 10-8 दिवस अगोदर केलं पाहिजे. आपल्या अहिल्यादेवीवर असेल, यशवंतराव होळकर कोण चांगलं लिहितंय त्यांचा लेख आपण घेऊन त्या ठिकाणी संबंधित दिला. त्यांना वाटत नाही हे नाव फार मोठं आहे, हे लेखक फार मोठे आहे, यांचा लेख पूर्ण महाराष्ट्रभर गेला पाहिजे. प्रत्येक वर्षी जयंती आणि पुण्यतिथीला सरांचे आणि आणखी काही महत्वाचे जे काही मोठी लेखक असतील त्यांचे या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथीचे लेख आमच्या माध्यमामध्ये मी 21 वर्षापासून कंटिन्यू लावून घेतो. मुळात त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्या या आदरणीय व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीचा तारखाच माहिती पाहिजे. मुळात दुसरा महत्वाचा गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता तुम्ही वृत्तपत्रात बघा, काही साहित्यात बघा, सोनवणे सरांनी ज्यावेळेस यशवंतराव होळकरांवर पुस्तक लिहिलं त्यावेळेस यशवंतराव होळकर अनेक लोकांना माहीत झाले. माध्यमामधले चित्रण तर सोडाच, पण माझा एक असा प्रश्न आहे समाजातल्या बांधवांना, किती लोकांकडे हे पुस्तक आहे, किती लोकांनी हे साहित्य वाचलं? कारण हे जे आपल्या मुळात जे साहित्य उपलब्ध आहे ते साहित्य आपण वाचलं पाहिजे. ते साहित्य वाचल्यानंतरच आपण माध्यमामध्ये त्या बाबतीमध्ये काहीतरी भाष्य करू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. एक माध्यमाबद्दल एक नेहमी असं म्हटलं जातं बघा की जंगल में मोर नाचा किसने देखा. जंगलामध्ये मोर एक सुंदर या ठिकाणी सुंदर नाचतो, त्याचा एकदम त्याचा छान त्याचा आकार असतो, पिसारा काढून तो सुंदर नाचतो, परंतु तो जंगलात एकटाच नाचतो. जंगल में मोर नाचा किसने देखा, गाव में मुर्गा नाचा सबने देखा. गावामध्ये कोंबडं नाचत असतं, पण ते कोंबडं गावात नसतं बघा. जाता येता त्याला सगळेजण पाहतात, कोंबडं किती छान नाचतं, कोंबडं किती छान नाचतं, आणि ते मोर जंगलामध्ये एकटा असतं, त्याला कोणी पाहत नाही. म्हणजे प्रसार माध्यमाचं लक्ष त्या मोराकडे नाही. प्रसार माध्यमाचं लक्ष प्रसार माध्यमामध्ये म्हणजे गावातले लोक, त्या गावातलं लक्ष त्या कोंबड्यावर आहे. कोंबडं किती छान नाचतं, कोंबडं किती छान नाचतं. म्हणून प्रसार माध्यमाचं जर लक्ष आपल्याकडे वेधायचं असेल तर तशाच लक्षवेधी काम आपल्याकडून झालं पाहिजे. मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये मग समाज असतील की समाजामध्ये माध्यमामध्ये काम करणारी लोक असतील, मग ते प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, टीव्ही असो, कुठल्याही मीडियामध्ये जे आपले समाज बांधव महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जिथे जिथे काम करत असतील त्यांनी त्या क्षेत्रामध्ये रडत बसण्यापेक्षा आता लढण्याची वेळ आहे. एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला अगोदर सांगितला की माध्यमामध्ये धनगर समाजाचं, समाजाच्या माणसांचं, समाजाच्या प्रश्नांचं कसं चित्रण आहे. आताच काही दिवसापूर्वी 15 ते 20 दिवसापूर्वी एक अधिवेशन संपलं महाराष्ट्रातलं. नागपूरचं महाराष्ट्राचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये आपल्या एका बांधवाचं माध्यमामध्ये चित्रण होतं बघा, पाहिलं असेल तुम्ही. महाराष्ट्रातला सगळा प्रिंट मीडिया, महाराष्ट्रातला सगळा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, महाराष्ट्रातले सगळे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्रातले सगळे माजी मंत्री, शेकडो आमदार एकाच माणसाचा आमदार, एकाच मंत्र्याचा राजीनामा मागत होते, ते धनगर समाजाचे महादेव जानकर. सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांची ताकद, सगळे आमदार, शेकडो आमदारांची ताकद, सगळे माजी मंत्री एकच मागे सगळे सामाजिक प्रश्न, सगळे महत्वाचे प्रश्न, सगळे विकासाचे प्रश्न सोडून नागपूर अधिवेशनामध्ये फक्त महादेव जानकरांचा राजीनामा मागत होते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं मी कोणत्याही पक्षाचा नाही, परंतु महादेव जानकर धनगर समाजाचे. ज्यावेळी या ठिकाणी महत्वाचा अभ्यास झाला, चर्चा झाली की महादेव जानकरांचा राजीनामा मागण्याचं कारण काय, हे सगळे लोक एवढी ताकद काय लावतात. महत्वाचे संपादक, महत्वाचे लोक असं म्हटले की हा माणूस भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. या माणसाचा आत्ताच राजीनामा घेतला तर म्हणून ही सगळे माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आणि शेकडो आमदार, महाराष्ट्रातला सगळा मीडिया त्यावेळेस पहिला पूर्ण मीडियाने ताकद लावली की सगळं चित्रण इतिहासात पहिल्यांदा धनगर समाजाचं चित्रण सगळं मीडिया दाखवत होता. सगळं तुम्ही पाहिलं असेल, सगळ्या पेपरच्या पाहिलं मथळे पाहता असतील की राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे एवढं. कारण एवढं चित्रण का झालं याचं असं याचं कारण माझ्या मी विषय सोडून बोलत नाही, माध्यमातलं चित्रण आहे.
माझा विषय आहे, मी विषयाला सोडणार नाही. मला असा विषय दिलेला आहे, मला विषय असा दिला म्हणून मी अगोदर म्हणलं की कोणत्याही पक्षाचा नाही, कारण विषय येणार आहे पुढं. माध्यमातील धनगर समाजाचं चित्रण बघा. हे माध्यमात एवढं चित्रण का झालं? आपण असं म्हटलो की बातम्या दाखवत नाही, टीव्हीवर छोटी बातमी दाखवत नाही. त्यावेळी सगळ्यात या मीडियाचा जेव्हा टीआरपी पाहिला, सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने टीआरपी सांगितला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महादेव जानकरच्या टीआरपी इतका टीआरपी कोणालाच मिळाला नाही. मित्रांनो, तुम्हाला एक घटना, कारण हे आपल्या समाजाचं साहित्य संमेलन आहे. या पुढच्याही काळात जर तुम्हाला चित्रण चांगलं दिसायचं असेल, त्याचं कारण असं असतं, मी सांगितलं तुम्हाला नियोजन लागतं. काही गोष्टी, एखादी मोठी गोष्ट करत असताना काही गोष्टी माणसाकडून चुकत असतील. एखादं छोटं बालवाडी काढणं फार अवघड आहे. ह्या माणसाने स्वतःचा पक्ष काढला, हा माणूस स्वयंभू आहे. आणि येणाऱ्या काळात माध्यमात तुम्ही बघा, येणाऱ्या काळात अनेक पक्षांची स्पर्धा लागेल की कोणता पक्ष आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तुम्ही आमच्यासोबत या. हा एकच माणूस येतो. भविष्यामध्ये पक्ष, आता प्रश्न सुटणार आहेत मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, लोकशाही डोक्यांना महत्व असतं, डोके. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की विधानसभेत तुमचे किती डोके आहेत? आपले फक्त 7-8 डोके, त्यांची शक्ती फार कमी आहे. आणि हा जो माणूस निघाला मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल, मंत्री झाल्यानंतर आम्ही ऑल महाराष्ट्रात एक पूर्ण पान दिलं होतं की हा माणूस, हा गरिबांच्या आईचा फोटो. ज्यावेळेस ही व्यक्ती मंत्री झाली त्यावेळेस आई जमिनीवर बसली होती. ती तुमची आमची सगळ्यांचीच आई आहे. ते आपल्या धनगर समाजाचं चित्र म्हणत होते. ज्यावेळेस या व्यक्तींनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली, मुख्यमंत्र्यांसोबत सगळे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक सुरू झाली, ही मातोश्री बाहेर आली आणि जमिनीवर मांडी घालून बसली. सगळ्या या ठिकाणी लालदेवाच्या गाड्या आल्या. IAS अधिकारी त्यांचे ज्यावेळेस डायरेक्ट कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचे केस आले, म्हणले मातोश्री तुम्ही गाडीत बसा. ते म्हणले नाही, मी दररोज असेच बसते. मंत्रालयाच्या बाहेर मांडी घालून बसल्या. ती बातमी आमच्या दैनिक भास्करच्या 75 लाख पेपरमध्ये पहिल्या पानावर गेली. दैनिक दिव्य मराठी महाराष्ट्र आणि दैनिक भास्कर हा भारतात नंबर 1चा पेपर आहे. पहिल्या पानावर बातमी होती ती, महाराष्ट्र के मंत्री महादेव जानकर जी की मातोश्री. सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं की माध्यमात चित्र केव्हा येतं, ते चित्र दाखवण्यासारखं काम